धक्का बसणार. पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी स्वतः दारात आले. पण जे घडलं ते ऐकून तुमचा विश्वास हादरेल. आज स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी, पण ही फक्त कथा नाही, ही एक चेतावणी आहे, एक सत्य आहे आणि कदाचित तुमच्यासाठी एक संकेत आहे. पूर्ण कथा. स्वामी स्वतः आले होते. अक्कलकोटच्या जवळ एक शांत साधं गाव होतं. त्या गावात श्रीधरराव नावाचा एक श्रीमंत प्रतिष्ठित माणूस राहत होता. त्याच्याकडे सगळं होतं. मोठं घर, शेती, पैसा, नोकर चाकर. गावात त्याचा खूप मान होता. पण त्याची खरी ओळख काय होती माहितीये? तो स्वतःला स्वामी समर्थ यांचा सर्वात मोठा भक्त समजायचा. भक्ती की दिखावा? दरवर्षी पुण्यतिथी आली की श्रीधरराव मोठा कार्यक्रम ठेवायचा. भव्य मांडव, मोठं कीर्तन, दिवसभर भजन, हजारो लोकांसाठी महाप्रसाद. गावातले लोक म्हणायचे, वाह, किती मोठा भक्त आहे. पण कोणीही त्याच्या मनात डोकावलं नव्हतं, कारण त्याच्या भक्तीत प्रेम नव्हतं, फक्त अहंकार होता. दारात बसलेलं सत्य. त्याच्या घरासमोर रोज एक वृद्ध भिकारी बसायचा. चेहरा सुरकुतलेला, कपडे फाटलेले, डोळ्यांत शांतता. पण भूक तो कधीच मोठ्याने मागत नव्हता, फक्त बसून राहायचा. श्रीधररावचा खरा स्वभाव. जेव्हा जेव्हा तो भिकारी दिसायचा, श्रीधरराव ओरडायचा, इथून निघ, माझ्या घरासमोर बसू नकोस. कधी कधी नोकरांना सांगायचा, याला हाकलून द्या. लोक गप्प का होते? गावातले लोक सगळं बघायचे, पण कोणी बोलत नव्हतं. कारण तो श्रीमंत होता, प्रभावशाली होता आणि लोकांना सत्य सांगण्याची हिंमत नव्हती. तो दिवस आला. पुण्यतिथी. सकाळपासून घरात गडबड सुरू झाली. फुलांची सजावट, स्वामींचा फोटो, अगरबत्तीचा सुगंध, भजनाचा आवाज. श्री स्वामी समर्थचा गजर होत होता. अहंकाराची सुरुवात. श्रीधरराव सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण मनात एकच विचार, मी किती मोठा भक्त आहे. जीवन बदलणारा क्षण. दुपार झाली. लोक महाप्रसादासाठी बसले. तेवढ्यात दारात एक वृद्ध माणूस आला. तो खूप थकलेला दिसत होता. हळू आवाजात म्हणाला, मला थोडं अन्न मिळेल का? सगळं इथेच बदललं. श्रीधरराव रागाने भडकला, आज मोठ्या लोकांसाठी कार्यक्रम आहे, तू इथून निघ. तो वृद्ध शांत राहिला. त्याने फक्त एकदा श्रीधररावकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं, पण कुणालाच ते समजलं नाही. तो निघून गेला. तो वृद्ध हळूहळू वळला आणि चालत निघून गेला. कोणी थांबवलं नाही, कोणी अन्न दिलं नाही. रात्रीचं रहस्य. कार्यक्रम संपला. रात्री सगळे झोपले, पण त्या रात्री काहीतरी भयंकर घडलं. स्वप्न की सत्य? श्रीधररावला स्वप्न पडलं. त्याच्यासमोर स्वामी समर्थ उभे होते. ते खूप गंभीर दिसत होते. स्वामींचा आवाज, श्रीधर, आज तू मला ओळखलंच नाहीस. तो घाबरून म्हणाला, स्वामी, मी तर तुमच्यासाठी इतका मोठा कार्यक्रम केला. सगळ्यात मोठा धक्का. स्वामी रागाने म्हणाले, मी स्वतः तुझ्या दारात भुकेला उभा होतो आणि तू मला हाकलून दिलंस. मन तुकलं. श्रीधरराव घामाने भिजला. त्याला सगळं समजलं. तो वृद्ध म्हणजे स्वामीच होते. शोध सुरू झाला. सकाळ होताच तो बाहेर पडला. गावभर शोधलं. प्रत्येकाला विचारलं. रस्त्यावर धावला. पण खूप उशीर झाला होता. तो वृद्ध पुन्हा कधीच दिसला नाही. पश्चाताप. श्रीधरराव रडू लागला, स्वामी, मला माफ करा. तो दिवस रात्र रडायचा.
आयुष्य बदललं. त्या दिवसानंतर त्याने दिखावा सोडला. खऱ्या भक्तीला सुरुवात केली. गरिबांना अन्नदान सुरू केलं. सर्वात मोठी शिकवण, देव फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येक माणसात आहे. तुमच्यासाठी प्रश्न, जर स्वामी तुमच्या दारात आले तर तुम्ही त्यांना ओळखाल का? आजची शिकवण, कोणालाही नाकारू नका. अन्नदान करा. मनापासून भक्ती करा. अहंकार ठेवू नका. दिखावा करू नका. जर कथा आवडली असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. शेअर करा. कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटचा संदेश, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ. पण तुम्ही दुसऱ्यांसाठी उभे राहिलात तरच ते तुमच्यासाठी